नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे टेंबे स्वामी महाराज विरचित श्री तुळजाभवानी स्तोत्रातील पुढील श्लोक आज आपण पाहू. सृष्टिस्थिती विनाशानां हेतुभूते मुनिस्तुते प्रसीद देवविनुते जगदंब नमोस्तुते. पुन्हा एकदा म्हटलं, हे जगदंबा, जगाची आई, तुला मी नमस्कार करतो. तू कशी आहेस? सृष्टी स्थिती विनाशानां, म्हणजे सृष्टीचं निर्माण करणारी तू आहेस. सृष्टीची स्थिती म्हणजे पोषण निर्माण करणारी तू आहेस. आणि सृष्टीचा विनाश म्हणजे संहार करणारी सुद्धा तूच आहेस. म्हणजे आपल्याला माहिती आहे, ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकत्रित तेज या भगवतीमध्ये एकवटलेलं आहे. कारण ब्रह्मदेवाचं काम काय आहे? सृष्टी निर्माण करणं. विष्णूचं काम काय आहे? सृष्टीचं पालन पोषण करणं. आणि महादेवाचं काम आहे सृष्टीचा संहार करणं. तर या तिन्ही देवांचं एकत्रित काम तूच करतेस. आणि ह्या सर्व गोष्टी तुझ्या हेतुभूत आहे, म्हणजे तुझ्या हेतूमुळे होत आहे. तुझा जसा हेतू असेल त्याप्रमाणे सगळं घडतं. आपण म्हणतो ना, आपण कोण करणार आहे? आपण कठपुतळीच आहोत. आपण परमेश्वराच्या हातातला बाहुला आहोत. परमेश्वर जसं सूत्र हलवेल त्याप्रमाणे आपण आपल्याकडनं कृती घडते. म्हणून हेतुभूत आहे. मुनिस्तुते, सर्व मुनिजनांनी तुझी स्तुती केलेली आहे, अशी तू आहेस. प्रसिद्ध, आमच्यावर प्रसन्न हो. देव विनुते, मगाशी आपण पाहिलं वेद विनुते, आता इथे म्हणतायत देव विनुते. देवांनी सुद्धा तुझी स्तुती केलेली आहे, ऋषीमुनींनी तुझी स्तुती केलेली आहे. अशा हे माते, तू आमच्यावर प्रसन्न हो. देव विनुते म्हणजे देवांनी स्तुती केलेली आहे. देव हा शब्द द्यू धातूपासून निर्माण झालेला आहे. द्यू म्हणजे प्रकाशमान. देव हे नेहमी प्रकाशमान असतात. बघा, आपण जर एखाद्या देवाचं चित्र पाहिलं, त्याच्या मस्तकाच्या मागे आभा आणि गोल असं प्रकाश चित्र असतं, गोल चित्र असतं. जसं सूर्य गोल असतो ना, तसं त्या प्रत्येक ईश्वराच्या पाठीमागे आपल्याला असा गोल दिसतो प्रकाशाचा. कारण तो द्युलोकातनं आलेले आहेत, त्याच्यामुळे द्यू या धातूपासून तयार झालेले ते देव. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री तुळजाभवानी माता की जय.